नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचे पौष्टिक आणि चविष्ट लाडू. हे लाडू शरीराला ऊर्जा देतात, हाडांसाठी फायदेशीर आहेत. तसेच लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पौष्टिक पर्याय आहे. बनवायला सोपे, खायला एकदम चविष्ट. तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर इथे मी खारीक खोबरं घेतलं आहे. खारीक 1 किलो आणि खोबरं 1 किलो घेतलेले आहे. तर खोबऱ्याची अशी बारीक काप करून घेतले आहे मी, आणि खारीक जी आहे त्याच्यातली बी काढून घेतली आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका मोठ्या कढईत 2 ते 3 चम्मच तूप टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे थोडं थोडं करून जे आपण खारीक खोबरं दळलं आहे ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर खारीक खोबऱ्याला असा थोडासा सोनेरी, थोडासा डार्क ब्राऊन कलर येऊस्तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टींची इथे फायदे देखील सांगणार आहे. तर आता मी एक ब्रेस्ट फिडिंग मदर आहे, त्यामुळे माझ्या आईने माझ्यासाठी हे लाडू बनवले आहे. तर हे आता इथे असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं त्याचा कलर व्हायला पाहिजे. आणि एका मोठ्या भांड्यात हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. मी एका मोठ्या घमेल्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे. तर आता अजून थोडंसं भाजायचं राहिलं आहे. तर पुन्हा कढईत मी तूप टाकून हे भाजून घेणार आहे आणि परत या घमेल्यात ते काढून ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान असा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे. पुन्हा कढईत थोडंसं तूप टाकून ते भाजून घेतलं आहे. तर आपल्याला परत कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि इथे शिंगाडा पीठचा मी वापर करणार आहे. तर इथे 500 ग्राम शिंगाडा पीठ घेतलं आहे मी. कढईत तूप टाकल्यानंतर हे शिंगाडा पीठ टाकायचं. इथे 2 पॅकेट घेतले आहे मी. 250 ग्रॅमचं एक पॅकेट आहे, म्हणजेच टोटल 500 ग्रॅम इथे पीठ वापरलं आहे मी. आणि ह्या पीठला पण सोनेरी कलर येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता उन्हाळा आहे, त्यामुळे ह्या लाडूंमध्ये मी मेथी टाकलेली नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी मेथी पण घालू शकता. पण मला स्वतःला खायला देखील मेथीचे लाडू आवडत नाही, म्हणजे मेथी टाकलेली आवडत नाही, त्यामुळे पण मी यामध्ये मेथी स्किप केलेली आहे. ह्या लाडूंचा फायदा भरपूर आहे. ह्या लाडू जर आपण सकाळी एक लाडू जरी खाल्ला तर त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा पण मिळते. आणि खारीकमध्ये आयर्न हे भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे अशक्तपणा पण कमी होतो. आणि खोबऱ्यामध्ये भरपूर फॅट्स असतात, त्यामुळे आपल्या बॉडीला खूप फायदे होतात आणि हाडे मजबूत ठेवण्यास पण मदत होते. त्यामुळे आता हिवाळ्यात तर आपण हे लाडू करतोच, पण आता ब्रेस्ट फिडिंग मदर असल्यामुळे हे लाडूचे खूप फायदे होतात. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा हलकासा सोनेरी रंग होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि आता एका घमेल्यात आपण जे हे मिश्रण काढलं होतं तर एका मोठे परात घ्यायची, त्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे आपल्याला वेगवेगळंच ठेवायचं आहे भाजून झाल्यानंतर. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अजून 2-3 चम्मच तूप टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आता इथे मी 500 ग्राम गव्हाचं पीठ टाकणार आहे. 500 ग्राम आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 500 ग्राम शिंगाडा पीठ घेतलेलं आहे. तर जसं आपण शिंगाडा पीठ भाजलं हलकासा सोनेरी रंग येऊस्तर, तसंच आपल्याला गव्हाचे पीठ पण भाजून घ्यायचं आहे. असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ जास्ती लॉंग नको व्हायला, त्यामुळे मी थोडं फास्ट करून दाखवलं आहे. आणि ह्या लाडूंचा अजून फायदा म्हणजे पचनक्रिया पण आपली सुधारते. तसेच लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हे खूपच जास्त पौष्टिक आहे. आपण इथे साखरेऐवजी खारीक वापरली आहे, त्यामुळे इथे नैसर्गिक गोडवा पण आपल्या लाडूंना मिळतो. तर आता इथं गव्हाचं पीठ पण भाजून झालं आहे. ज्या परातीतच आपण शिंगाडा पीठ काढलं होतं त्याच परातीत आता इथे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. आणि हे आता सगळं जे आहे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे आता काजू बदाम पण मी टाकणार आहे. इथे बघा तुम्ही 100 ग्रॅम काजू घेतले आहे मी, आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे. आणि ते ज्या परातीत आपण पीठ काढले त्याच्यातच इथे मी काजू टाकले आहे. आणि इथे 100 ग्रॅम बदाम पण घेतले आहे. हे बदाम मी आता इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि हे काजू बदाम आपल्याला त्या
परातीतच टाकून घ्यायचे आहे. असं जाडसरच आपल्याला कुटायचे आहेत. आणि इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, तो पण इथे मी कुटून घेतला आहे. इथे 1 किलो तुपाचा वापर केला आहे. सुरुवातीला जे आपण पीठ भाजण्यासाठी किंवा खारीक खोबरं भाजण्यासाठी थोडं 2-3 चम्मच तूप टाकले आणि नंतर हे तूप, असं टोटल 1 किलो तुपाचा इथे वापर केलेला आहे. त्यानंतर त्याच घमिल्यामध्ये खारीक खोबरं आणि जे सगळे पीठ काजू बदाम जे आपण होतं ते सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे तुपामध्ये मी जो गूळ होता तो गूळ टाकून घेतला आहे. इथं फक्त लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ तुपामध्ये. इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे, गुळाचा पाक होऊ द्यायचा नाही आहे इथे आपल्याला. आणि ह्या प्रोसेसला फक्त 3 ते 4 मिनटं लागतात, त्यामुळे इथे काळजी घ्यायची. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त गूळ असा मेल्ट करून घ्यायचा आहे, आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे. तर हे तूप आणि गूळ लगेच आपल्याला त्या घमिल्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत, गर्भवती महिलांसोबत. सगळ्यांना याचे खूप फायदे होतात त्यामुळे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की लाडू कसे बनले होते ते. आणि माझ्या चॅनलवर अजून फक्त ड्रायफ्रूट्सच्या लाडूंची पण रेसिपी मी टाकलेली आहे, ती पण बघायला विसरू नका. तर आता इथे आपल्याला सुरुवातीला सगळं चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे जे इन्ग्रेडियंट्स मी सांगितले त्यांचं एक प्रमाण जे सांगितलं आहे ते एकदम ॲक्युरेट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर वरतून इथे एक्स्ट्रा काहीही टाकायची गरज पडली नव्हती. इवन गोडवा पण एकदम व्यवस्थित होता लाडूंचा, जास्तही गोड नाही किंवा जास्तही फिके लाडू नव्हते, एकदम व्यवस्थित झाले होते लाडू. आता ही सुरुवातीला गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्याने हे लगेचच मिक्स करायचे आहे. तूप आणि गूळ टाकल्यानंतर हे लगेच आपल्याला मिक्स करायचे आहे. तर इथे थोडंसं गार झालं आहे, त्यानंतर इथे हाताने आपण आता व्यवस्थित मिक्स करू शकतो. अगदी झटपट हे लाडू बनले होते, जास्ती काय वेळ लागला नव्हता. आता इथे थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि गूळ जे आहे ते आपल्या सगळ्या मिश्रणाला एकदम व्यवस्थित लागले पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. काही वेळेला काय होतं की इथे आपलं जर तुपाचं प्रमाण जर चुकलं ना, म्हणजे तूप जर कमी झालं तर मग परत आपल्याला तूप गरम करून यामध्ये टाकावं लागतं. बट जर जास्तच झालं ना तर ते लाडू फारच म्हणजे एकदम अशी तुपाची दिसतात किंवा खायला पण थोडा त्रास होतो. त्यामुळे इथे जे इन्ग्रेडियंट्स आहे ना ते एकदम ॲक्युरेट होते. नंतर वरतून काहीच टाकायची गरज नाही पडली. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंसं असं आपल्याला हातात घेऊन तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही इथे लाडू बनवू शकता. आणि हे लाडू लगेचच वळतायत कारण आपलं जे प्रमाण होतं ते एकदम ॲक्युरेट होतं. त्यामुळे इथे आता पटपट करून लाडू बनत होते. आणि आता आपल्याला हे एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आणि एकदमच पटपट हे लाडू बनत होते. व्हिडिओत दाखवते अशाप्रमाणे आपल्याला थोडं हातात घेऊन असे दोन्ही हाताने प्रेस करून लाडू बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. किंवा अजून काही रेसिपी तुम्हाला बघायची असेल अजून कसली तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता मुलांची पण स्कूल चालू झाली आहे त्यामुळे मग रोज सकाळी मुलांनी एक लाडू जरी खाल्ला तरी दिवसभर एनर्जी राहते. एवढे या लाडूमध्ये ताकद असते. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना या लाडूचे फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की हे लाडू बनवून बघा. इथे परातीत लाडू काढले होते मी, बघू शकता तुम्ही आपले भरपूर लाडू रेडी झालेले आहेत. ते तुम्हाला प्रमाण सांगितलं मी खारीक खोबऱ्याचं, तेवढ्या ह्याच्यात इथे भरपूर प्रमाणात लाडू रेडी झालेले आहेत. आणि हे लाडू आता 1-1.5 तास असेच आपल्याला साईडला ठेवायचे आहे. त्यानंतरच आपल्याला हे डब्यामध्ये भरून घ्यायचे आहे. तर इथे मी
थोडेसे मीडियम साईजचेच लाडू बांधले होते. अशा प्रकारे आपले हे खारीक खोबऱ्याच्या लाडूंची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला हवं त्या साईजचे तुम्ही लाडू इथे बांधू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे पण बांधू शकता किंवा यापेक्षा मोठेही बांधू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.